काम करत होतो मी. 40 रुपये पगारावरती स्टार्ट केलं मुंबईमध्ये. काय केलं? 40 रुपये पगारावर 2 ड्रेस आहेत. जस्ट मार्केटिंग स्टार्ट केलं. पाया शूज नव्हते, चप्पल होती. 8 दिवस आम्ही दाढी करत नव्हतो. सेव्हिंग नो सेव्हिंग. सराउंडिंग कसं होतं, माहोल भेटला, परिवर्तन झाला. तुम्हाला सांगतो मी 4 पिक्चर बघायचो आठवड्यातून. किती? 4. भारत सिनेमा, कामरान कल्पना सिनेमा, शीतल टॉकीज, हे सगळ्या टाक्या पाठेत आपल्या. म्हणजे सराउंडिंग तसं होतं. काय होतं, आम्ही सिरियस नव्हतो लाईफ मध्ये. काय नव्हतं, अजिबात सिरियस नव्हतो. आम्ही हे मार्केटिंग फील्ड मध्ये, बिझनेस मध्ये आल्यानंतर आम्ही सारे रूम घेतली होती भाड्याने. आणि ते काय आता मार्केटिंग मध्ये काय व्हायचं, आम्ही गाळ्यामध्ये राहायचो. कशामध्ये? गाळामध्ये. तुम्हाला 20-25 लोक एका रूम मध्ये राहतात. मुंडी तिकडे एकाची आणि ह्याची मुंडी इकडं, एकामेकाला आता घालायच्या रात्रीच्या. आणि त्या गाया स्टार्टिंग सांगतो मी मुंबईमध्ये गेले, पाणी स्टोरेज नव्हतं. काय नव्हतं? पहाटे 5:30 वाजता पाणी यायचं. सॉरी 4:30ला पाणी यायचं. 4-4:30ला. आणि 6ला पाणी जायचं. किती ना? आणि पाणी स्टोरेज नाही. जर तुम्ही लेट उठला तर तुम्हाला आंघोळच नाही. हॅलो, गोटच नाही. काय मग तुम्हाला सांगतो, आम्ही 5ला उठायचो, आंघोळ करायचो, परत झोपायचो. मला सांगा. आणि मग त्या परिस्थितीतून आम्ही लाईफ स्टार्ट केलं होतं. नंतर मार्केटिंग फील्ड मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही असा बिझनेस करताना सगळ्यात लेट कोण जाणार? आपणच जाणार. आता लाईट जर लावली तर ते दिवसभर काम करून थकून येतात लोक. आणि मग त्यांनी युनियन केली, म्हणजे नियम बनवला, जो लेट येईल त्यानं लाईट लावायची नाही. अंधाऱ्या बल्बमध्ये, डिम बल्बमध्ये जेवायचं, नाही तर लवकर येऊन जेवायचं. 11:30 नंतर लाईट लागणार नाही. लागणार तर फक्त काय, डिम बल्ब. आता सगळ्यात लेट कोण जाणार? लेट कोण जेवणार? दुसरा नियम होता सकाळचा, जो लेट उठणार त्यानं झाडू मारायचा. सगळ्यात लेट उठणार कोण? झाडू मारणार कोण? मीच. मला माहित होतं त्या झाडू मारताना त्या झाडूत पण लक्ष्मी असते. मागायचं नसतं. खरे मग आम्ही काय केलं, एक रूम घेतली सर. मी पंढरनाथ चव्हाण, संतोष वाबळे, श्रीमंत माने, महादेव माने आणि संतोष मोहिते, आम्ही 6-7 कार्यकर्ते एक रूम घेतली भाड्यानं. आणि त्या चाळीचं नाव आहे भंगार चाळ. कुर्ला वेस्टला, पोस्ट ऑफिसच्या बाजूला. आणि तिथं सगळे झोपडपट्टीच आहे. आणि आम्ही भंगार चाळ म्हणजे काय, पत्र्याची चाळ. अर्धी भिंत, वर पत्रा आणि वर पण पत्रा. आणि 10,000 डिपॉझिट सर. बघा आम्हाला बिझनेस करायला प्रोत्साहन काय दिलं? 10,000 डिपॉझिट. किती? 10,000 डिपॉझिट द्यायचं ठरलं. 5,000 दिलं. सांगितलं 10 तारखेला राहिलेले 5,000 देणार. काय देणार? मग ती एक मॅडम होती, ओनर लेडी होती. ती म्हणली जर तुमचे पैसे नाही आले तर पहिले 5,000 बुडले आणि त्याच दिवशी रूम खाली करावं लागणार 10 तारखेला. आम्ही पण मस्त करू बाबा, काही टेन्शन नाही, करणार आम्ही. चालेल, कमिटमेंट. आणि तुम्हाला मी सांगतो, त्या 10 तारखेला आम्हाला 6 लोकांना ते 5,000 ऍडजस्ट झालेले. मग तुम्ही समजून जावा आमचं गुडविल काय असेल. माय लाईफस्टाईल मध्ये करोडपती बनण्यासाठी गुडविल लागत नाही. माय लाईफ मध्ये करोडपती बनण्यासाठी इच्छाशक्ती लागते. त्याला झालं नाही, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. झालं नाही त्या दिवशी आम्हाला 5-6 लोकांना 5,000 10:30 वाजता ती लिहिली आली हिशोबाप्रमाणे. बोलले पैसे द्या. म्हणलं पैसे काही झाले नाही, 2 दिवसात देतो. बोलते ठरल्याप्रमाणे आता तुमचे 5,000 बुडाले आणि आताच्या आता तुमचा बॅगा घ्या, विचारा घ्या आणि तुम्ही निघा. आणि आम्हाला त्या टायमिंगला बाहेर काढल्या गेलो. आम्ही 6 लोक. वाईट वाटलं, तो राग पण आला, पण मी धन्यवाद देतो. मी लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. त्या लेडीची चूक नाही, आपली चूक आहे. आपली अवकात तिला दावून दिली की चला तुमची अवकात काय, तुम्हाला 5,000 ऍडजस्ट होते. मला सांगा माझं गुडविल होतं का? तिथून आम्ही आलो साहेब, राम मंदिरमध्ये थांबलो, सर्वेश्वर मंदिरमध्ये. आणि चव्हाण साहेबांचा एक मित्र आहे, त्याची रूमची चावी भेटली नाही, पण रूम होता तर म्हणला टाळा तोडा. तिथं गेलो, टाळा तोडला, त्या रूम साफसफाई केली. 2 वाजता आम्ही आराम केला. त्याच्या आधी आम्ही सिरियस नव्हतो. पिक्चर बघ, टाइमपास कर, पत्त्या खेळ, माहिती ना पत्त्या, तिरेट माहिती का? तिरेट
जाऊ दे तशी गोष्ट भेंडी गोष्ट यस हा माहिती आहे ना हॅलो रमी माहिती आहे? यस हॅलो कुठले गेम सांगू मी सांगतो तुम्हाला हॅलो म्हणजे आम्ही बिझनेस मध्ये ना आल्यानंतर चेंज झालो सराउंडिंग प्रमाणे माणसं राहतात की नाही Yes. राहतात हॅलो. आणि त्या लेडीनं आम्हाला जागं केलं काय केलं शपथ सांगतो असा जर आघात झाला ना कधी वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कमिटेड राहा की साला आपली अवकात बनाना पडेगा यस अपनी क्वालिटी बनाना पड़ेगा Yes. आणि त्या दिवशी आम्ही सिरियस झालो साला कुछ भी होने दो बॉम्बे में अपना अस्तित्व खड़ा करेंगे Yes, क्या yes. करेंगे? आणि आपलं अस्तित्व खडा करेंगे. आणि आज मला सांगताना आनंद होतोय मी मुंबईमध्ये आतापर्यंत 5 करोडची प्रॉपर्टी घेतली जबरदस्त आणि त्याच्यावर एकही रुपयाचं लोड नाही यस ताकद एमआय लाईफस्टाईलची यस चीड होती आता सर डायमंड शिप झालं त्या दिवशी कदम साहेबांच्या सोबत वाशीमध्ये गेलो आणि 2000 स्क्वेअर फीटचं जुई नगरच्या समोर नवीन एक कंस्ट्रक्शन बनतंय रहिजा त्याच्या बाजूला एक बिल्डिंग बनती तिथं 2000 स्क्वेअर फीटचं मी ऑफिस बुक केलं जबरदस्त 10 लाखाचा चेक दिला 1,40,00,00,000 द्यायच्या Yes, yes. कशाची ताकद My lifestyle. बिझनेसची ताकद याचा आम्ही इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हॉल्व होतोय तिथं सध्या नंतर पुढे कदम सर म्हणजे आपण बघूया तुम्ही मला मेसेज काय द्यायचा आहे काय होतं काय नव्हतं अरे काहीच नव्हतं झिरो होतो आज तुम्हाला सांग करिअर काय बनतंय विचार करा ना साहेब करिअर काय बनतं 2 करोड रुपयाची जमीन खरेदी केली 10 एकर जमीन खरेदी केली प्लॉटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे दयालन सरांचा म्युच्युअल फंड बघितला होता 13 करोड़ 80 लाखाचा सर को ग्रीन रूम में जाके मिला बोले सर इतना कैसे बनाया तो बोले बूंद बूंद से सागर बनता है समझे मिया त्यांची स्टाईल अशी बोलण्याची अरे यार खतरनाक म्हणलं क्या बोले SIP चालू किया था थोड़ा बढ़ते ये बढ़ गया त्या दिवशी मी टार्गेट ठेवलं सर आपला पण म्युच्युअल फंड असला पाहिजे एक शिकायला भेटलं की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये आला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला त्याच्यावरती रिटर्न येणार की नाही यस आज महिनाभर वर्षभर काम करायची गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिक काम न करता तुम्हाला पैसे आले पाहिजे आणि तिथून दर महिन्याला मी SIP चालू केली आणि तो पोर्टफोलिओ 1 करोड प्लस रुपयाचा मी करून टाकला मला बडपण नाही सांगायचं मला हे सांगायचं करिअर काय भेटतं काय भेटतं आणि ते SIP मध्ये कमीत कमी इंटरेस्ट रेट तुम्हाला 2% भेटतो म्हणजे लगभग 2 लाख रुपये तुम्हाला इंटरेस्ट येणार काय ना काम करावं लागणार का शॉप घेतलं शॉप मधनं लाखाचं भाडं येणार काम करावं लागणार का म्हणजे तुम्हाला असं लाईफ बनलं पाहिजे की नाही बनलं पाहिजे मी PPF बनवलाय SIP बनवली म्युच्युअल फंड बनवलाय म्हणजे इन्व्हेस्टमेंट लाईफ काय असतं एन्जॉय लाईफ काय असतं म्हणजे आज तुम्हाला सांगतो आजच्या तारखेला नुसतं बसून जरी राहिलो तरी कुठली गाडी फिरवा काही टेन्शन नाहीये असं लाईफ सेट केलं मात्र किती वर्षामध्ये 11 वर्षामध्ये सर आलो मित्रांनो करिअर काय बनलंय मला सांग कोण मी एक सामान्य व्यक्तिमत्व आज या सामान्य माणसाला दर्जा भेटला कशामुळे सांगा एवढा मान सन्मान इज्जत रिस्पेक्ट फॉरेन टूर काय झाले मला सांगा स्वप्न असतात ना आपली झाली की नाही स्वप्न साकार माझे मी लंडनला गेलो पॅरिसला गेलो स्वित्झर्लंडला गेलो की नाही गेलो BMW मध्ये फिरतोय करोडाच्या घरामध्ये राहतोय करोड रुपये आज वर्षाला येत आहेत लाईफ कसं बनलंय मला सांग हे लाईफ बनण्यामागचं रिझन काय मला सांग एक चांगला बॅनर मी तुम्हाला नेहमी सांगतो चांगला गुरु मिळणं लय गरजेचं आहे आणि गुरु संघ मार्गदर्शक संघ मार्ग सुद्धा चांगला पाहिजे की नाही पाहिजे तर माझे गुरुवर्य कदम सर सॅल्यूट आहे त्यांना एक जोरदार टाळ्या डायमंड आहे त्या डायमंडला मला तुमची साथ मिळाली तर मी तुम्हाला नमन कारण फ्रेंड्स आज आपल्या सर्वांच्या मोह या रँकला पोहोचलो ठीक आहे थँक्यू
एक जोरदार काय झाले पाहिजे.